सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आज आपण काय शिकणार आहे रे? दिस आणि दॅट। पहिल्यांदा आहे दिस। दिसचा वापर कुठे करतात तर सर्वात महत्त्वाचं दिसचा अर्थ बघूया आपण। हा, ही आणि हे। ज्यावेळेस जवळची वस्तू असते पण ती वस्तू किती असते रे? एक असते। वस्तू किती असते? एक। मी म्हटलं की हे काय आहे, तुम्ही म्हणणार दिस इज अ पेन, दिस इज अ बुक। माझ्या जवळ आहे पण ती वस्तू एक आहे। वस्तू कुठे आहे? जवळ आहे पण ती वस्तू किती आहे? एकच आहे। वस्तू जवळ आहे पण एक आहे। क्लियर? काय बोललो? उभा आहे, उभा आहे, उभा आहे। सांग। जवळ आहे, व्हेरी गुड। जवळ आहे पण एक आहे। बोल, काय बोललो? व्हेरी गुड। बोल रे, बोल पटकन। वस्तू जवळ आहे पण एक आहे। जोरात बोलायचं, जोरात, कॉन्फिडेंटली बोलायचं। बोल रे, काय बोललो? वस्तू जवळ आहे पण छोटी आहे। एक आहे, छोटी नाही। वस्तू छोटीच असते। मला तू पण छोटाच दिसतो। तू पण छोटाच आहेस ना? ठीक, जाऊ दे, टेन्शन घेऊ नको। छोटा मोठा हे होत राहतं। आता लक्ष दे। आता आहे वस्तू जर जवळ असेल, एक असेल, तर ते दाखवण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करतात? दिसचा वापर करतात। बरोबर ना? चला, आता ही पिशवी आहे, काय होणार? दिस इज अ बॅग। दिस इज अ बॅग। सर्वांनी लिहायचं नाही, मन लावून लक्ष द्यायचं। हा कुत्रा आहे, काय होणार? दिस इज अ डॉग। दिस इज अ डॉग। दिस इज अ डॉग। बरोबर? हा अमोल आहे, काय होणार? दिस इज अ अमोल। अमोल मुलाचं नाव आहे, दिस इज अ अमोल। हा अमोल आहे असं आपण म्हणतो का नाही? आता आपण इथं उभा आहे, हे कोण आहे रे? तुम्ही काय म्हणता? दिस इज अ अमोल। बरोबर आहे का नाही? ही इज माय फ्रेंड। हा माझा कोण आहे? मित्र आहे, असं म्हणतो ना आपण। खूप सोपं आहे, फक्त आपल्याला कळलं पाहिजे कुठं काय वापरतात। चला, हे पुस्तक आहे, काय म्हणणार आपण? दिस इज अ बुक। आता इथं आपलं दोन्ही शिकणं होतं। आपलं इंग्लिश स्पीकिंगचा दॅट सेंटेन्स कसं बनवायचं हे पण आपण शिकत आहे। आणि आपण इथं ग्रामर मध्ये जे तुम्हाला पुस्तकामध्ये ग्रामर येतं ते कसं शिकायचं ते पण आपण इथं शिकत आहे। बरोबर? आपलं इथं मराठी वाचन पण होत आहे, इंग्रजी वाचन पण होत आहे, म्हणजे ऍट अ टाइम आपण सगळ्या गोष्टी शिकत आहे। चला पुढे, हा कावळा आहे, काय होणार? क्रो। पुस्तक। हा बदक आहे, दिस इज अ डक। दिस इज काय होणार आहे? डक। दिस इज अ डक। चला, मला सांगा, हे घर आहे, आपण म्हणतो हे काय आहे? शाबास। दिस इज अ हाऊस। दिस इज अ हाऊस। शाबास। क्लियर? आता मी इथं वाक्य किती घेतले? 7 वाक्य घेतले। किती वाक्य घेतले? 7। तुम्ही याचे 50 वाक्य बनवायचे। बरोबर? हा मोबाईल आहे, हे सफरचंद आहे, हे पुस्तक आहे, हा पेन आहे, हा कंपास आहे, ही जानू आहे। लाजू नको, तू जानू आहे का? मग कशाला लाजू? बरोबर? ही पल्लवी आहे, ही माझी मैत्रीण आहे, मी तिचा मित्र आहे, असं म्हणायचं नाही। कळलं? असे किती वाक्य बनवायचे तुम्हाला? 50 वाक्य घरी बनवायचे, दिलखुलासपणे बनवायचे। ए भाऊ, वडापाव, लक्ष दे। कळलं सगळ्यांना? बनवणार की नाही? क्लियर? आता इथं जरी 7 बनवले तर तुम्हाला 50 होमवर्क आहे सगळ्यांसाठी। हे कॉमन आहे। दिस कोणासाठी वापरतात? जवळ असलेली वस्तू, पण ती वस्तू काय असते? त्याचा मराठीत अर्थ मी लिहिलेला आहे, याला म्हणतात हा, ही, हे। जवळच्या वस्तूला हाच म्हणणार ना? आता आपण दूर आहे, वस्तू कशी आहे? हे सेंटेन्स त्यात शिकणार आहे। आता आपण मन लावून लक्ष दे, वाळू लिहू नको। लिहिण्यामध्ये तुझी जिंदगी खराब झाली। आता
आतापर्यंत पहिल्या वर्गापासून तर तू आतापर्यंत सरांनी मॅडमनी सांगितलं तुला होमवर्क दिलं ली, होमवर्क दिलं ली, दुसऱ्या दिवशी वही दाखव. शिक्षक चेक नाही केली तरी चालेल पण तू ली. लिहिता लिहिता तुझे डोळे बारीक झाले, चेहरा बारीक झालाय, कळालं? त्यामुळे आता तू मन लाव. मी काय म्हणणार? मन लाव. तुमचं मनच जागेवर नाही. त्या मनाचा काय प्रॉब्लेम? बरोबर आहे का? मन जागेवर पाहिजे. शिकताना मन जागेवर पाहिजे. तू जागेवर माझ्याकडे बघतोय पण तुझ्या मनात वेगळंच काय चालू आहे, तुझं कसं मन लागणार आहे? बरोबर आहे का रे? हा, त्यामुळेच तुझं बेसिक कच्चं आलंय. बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. चला आज काय पाहिजे? आपण काय शिकणार आहे? दॅट चा अर्थ आहे तो, ती, ते. आता ती वस्तू दूर आहे पण एक आहे. काय बोलतो बाळा? उभी राहा. काय बोललो सांग पटकन. ती वस्तू दूर आहे पण एकच आहे. व्हेरी गुड. वर आहे सांग पटकन. ती वस्तू एक आहे पण दूर आहे. व्हेरी गुड. तुझं पण गाव दूर आहे पण एकच आहे. कळालं? तू सांग. हा तूच. एक वस्तू दूर आहे पण एक वस्तू दूर आहे पण एकच आहे. अशा ठिकाणी दॅट यूज करतात. हे उभा राह रे. तूच उभा राह. सांग काय म्हटलं मी आता? ती वस्तू दूर आहे पण एकच आहे. वाव, बघा पहिलीतला मुलगा कसा बोलतोय ठणठण ठणठण. असं कडक मध्ये बोलायचं, असं गैल्या गुल्यावाने सोडून द्यायचंय. मग असला कडक कॉन्फिडन्स कसा पाहिजे? कडक मध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. चला मग आता ती वस्तू दूर आहे पण एक आहे. आता लक्ष द्या. अर्थ आहे दॅट. दॅट हा शब्द दूर असलेली एक वस्तू, दूर असलेली एक व्यक्ती, एक प्राणी, एक वस्तू यासाठी याचा वापर करतात. तुमच्या समोर लिहिलेलं आहे. चला आता बोला. तो गणेश आहे असं आपण दाखवतो. तो कोण आहे रे? तो म्हणतो तेव्हा तो गणेश आहे असं दाखवतो ना आपण. मग काय होणार? दॅट इज अ गणेश. फुल स्टॉप. आता मी म्हटलं ती कोण आहे तर तुम्ही मला बोट दाखवून असं दाखवलं तर ती सीमा आहे, ती जानू आहे, ती पल्लू आहे. बरोबर आहे का नाही? असं दाखवताना तुम्ही मला सांगता का नाही? बरोबर आहे का? आपण शाळेत मैदानात असं उभं असलं, शाळेची सुट्टी झाली खेळताना, आपण म्हणतो ती कोण आहे रे? तेव्हा ते म्हणतो ती ना ती सीमा आहे असं दाखवलं का तुम्ही? हा. त्यामुळे ती मग इथं काय म्हणणार आपण? सीमा एकटीच आहे म्हणून आपण तिला अ लावणार. ते हरिण आहे. आता आपण शेतात गेलो, उन्हाळ्याची सुट्टी आहे, शेतात हरिण काय निघालं? पळत निघालो. आपण काय म्हणतो ते काय रे, ते काय रे? आपल्याला सिटीतलं माहित नसतं हरिण काय, काळवीट काय. आपण विचारतो ती काय, ती काय? ती हरिण आहे, ती हरिण आहे, ती बघ असं म्हणतो का नाही आपण? मग काय होणार? हरणाला डिअर म्हणतात. बरोबर? आता आपण म्हणलं हे काय? उभा रे. हे काय? हे ते तुझ्या खालचं मोठं टेबल काय आहे? ते टेबल आहे. तुझ्याकडे जे बुक आहे, टेबल आहे, बेंच आहे. मग आता तो टेबल आहे तर काय म्हणणार? काय हुशार झाले राव तुम्ही आता. दॅट इज अ टेबल. दॅट इज काय होणार? टेबल, बेंच. कळालं? बेंच लिहिलं तरी चालेल, टेबल लिहिलं तरी चालेल. चला ते झाड आहे. दॅट इज अ ट्री. एकच झाड आहे म्हणून आपण अ लावणार. दॅट इज अ ट्री कारण ते दूर आहे. बरोबर ना? चला तो वाघ आहे. आपण असं दाखवतो तेव्हा तो वाघ आहे. तुम्ही कधी कधी गार्डन मध्ये जाता, आपल्या ते अभयारण्यामध्ये जाता ना फिरायला. बरोबर आहे का नाही? मग फिरायला जाताना तुम्ही आता आपण कात्रजच्या उद्यानामध्ये बऱ्याच वेळा जातो. आपण म्हणतो तेव्हा तू काय, तेव्हा ते म्हणतात तो वाघ आहे, तो वाघ आहे, बघ तो वाघ आहे असं दाखवतो ना आपण. तो दूर असतो पण किती असतो? एकटाच असतो. आणि म्हणून त्यासाठी दॅट वापरतात. दॅट
That is a tiger. ती मांजर आहे. That is a cat. मी इथे किती वाक्य बनवले आता? 7. बरोबर. तुम्हाला याचं घरी होमवर्क किती वाक्याचं करायचं आहे? 50. बरोबर आहे ना? ते घर आहे, ते शाळा आहे, ती शाळा आहे. बरोबर आहे का नाही? ते हॉस्पिटल आहे. काय काय नाही, आपल्या आजूबाजूला दूर आहे पण हे काय असं भरपूर आहे ना. बनवता येते का नाही सेंटेन्स? समजलं सगळ्यांना? आणि जे आपण शिकवतो ते तुमच्या मित्राला सांगायचं, ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर नॉलेज केलं की तुम्हाला ते काय राहतं? लक्षात राहतं. आज काय बघितलं आपण आता? एक बघितलं दीज, जवळ आहे पण एक आहे. दुसरं बघितलं दॅट, ते दूर आहे पण इथे. दीज अँड दॅट चा वापर करतात. क्लिअर? समजलं सगळ्यांना? थँक्स.